अयोध्या कांड। आरत लोग राम सबू जाना, करुणाकर सुजान भगवाना। जो जे ही भाय रहा अभिलाषी, तेही तेही कैतसी तसी रुख राखी। दयेची खाण व सर्वज्ञ असलेल्या भगवान श्रीरामांनी सर्व लोक भेटण्यासाठी व्याकुळ झाल्याचे पाहिले। तेव्हा त्यांनी ज्याला ज्या भावनेने भेटायची अभिलाषा होती त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे सानुज मिली पल महू सब काहू, किन्न दुरी दुखू दारुन दाहू। यह बड़ी बात राम कई नाही, जिमी घटकोटी एक रबी छाही। लक्ष्मणासह एका क्षणात भेटून त्यांचे दुःख व मनातील दाह दूर केला। श्रीरामांसाठी ही गोष्ट कठीण नव्हती। ज्याप्रमाणे कोट्यवधी घड्यांमध्ये एकाच सूर्याचे वेगवेगळे प्रतिबिंब एकाच वेळी दिसते, त्याप्रमाणे श्रीराम सर्वांना एकदम भेटले। मिली केवटही उमगी अनुरागा, पूरजन सकल सराहही भागा। देखी राम दुखित महतारी, जनु सुबेली अवली हिममारी। सर्व पूरवासी प्रेमाच्या उत्साहाने निषाद राजाला भेटले व त्याच्या भाग्याची प्रशंसा करू लागले। श्रीरामांनी सर्व माता दुःखी असल्याचे पाहिले। त्या जणू सुंदर लतांच्या ओळींवर हिमपात झाल्यासारख्या सुकून गेल्या होत्या। प्रथम राम भेटी कैकेयी, सरल सुभाय भगती मती भेई। पगपरी किन्ह प्रबोधू बहोरी, काल कर्म विधी सिर धरी खोरी। श्रीराम सर्वप्रथम कैकेयीला भेटले आणि सरळ स्वभावाने आणि भक्तीने त्यांनी तिच्या बुद्धीला शांत केले। मग तिच्या पाया पडून काल कर्म व विधात्याच्या माथी सर्व दोष मारून श्रीरामांनी तिचे सांत्वन केले। भेटी रघुबर मातू सब करी प्रबोधू, परितोषू अब ईस आधीन जगू, काहू न देय दोषू। नंतर श्री रघुनाथ सर्व मातांना भेटले। त्यांनी सर्वांना समजावून सांगितले की हे मातांनो, जग हे ईश्वराच्या अधीन आहे, म्हणून कुणालाही दोष देऊ नये। गुरतीय पदबंदे दुहू भाई, सहित बिप्रतीय जे संग आई। गंग गौरी सम सब सनमानी, देही असीस मुदित मृदू बानी। नंतर श्रीराम व लक्ष्मण यांनी भरताबरोबर आलेल्या ब्राह्मण स्त्रियांच्या व गुरुपत्नी अरुंधतीच्या चरणांना वंदन केले आणि गंगा व गौरीसारखा त्यांचा सन्मान केला। सर्वजणी आनंदाने व कोमल वाणीने आशीर्वाद देऊ लागल्या। गहीपद लगे सुमित्रा अंका, जनु भेटी संपती अतिरंका। पुनी जननी चरणनी दोऊ भ्राता, परे प्रेम व्याकुल सब गाता। मग दोघे बंधू हे सुमित्रेचे पाय धरून तिला बिलगले, जणू एखाद्या दरिद्री माणसाची संपत्तीशी भेट व्हावी। नंतर दोघा बंधूंनी कौसल्याच्या चरणी लोटांगण घातले। प्रेमामुळे त्यांचे शरीर विव्हळ झाले होते। अति अनुराग अंब उरलाये, नयन स्नेह सलिल अन्नवाये। तेही अवसर कर हर्ष विषादू, किमी कबी कहै मूक जिमी स्वादू। मातेने मोठ्या प्रेमाने त्यांना उराशी धरले आणि नेत्रांतील प्रेमाश्रूंनी त्यांना स्नान घातले। त्या प्रसंगीचा हर्ष व विषाद यांचे वर्णन कवी कसे करणार? मुक्या माणसाला पदार्थाची चव सांगता येईल काय? मिली जननी ही सानुज रघुराऊ, गुरसन कहेऊ की धार्य पाऊ। पूरजन पाई मुनीस नियोगू, जल थल तकी तकी उतरेऊ लोगू। श्रीराम व लक्ष्मण यांनी कौसल्याला भेटल्यावर गुरूंना सांगितले की आश्रमात चला। तेव्हा वसिष्ठांची आज्ञा झाल्यावर अयोध्यावासी सर्व लोक
पाणी निवाऱ्याची सोय पाहून उतरले. दो महिसूर मंत्री मातू गुरगणे लोगलिये साथ पावन आश्रम गवनु कीय भरत लखन रघुनाथ. ब्राह्मण मंत्री माता गुरु इत्यादी निवडक लोकांना घेऊन भरत लक्ष्मण व श्रीराम हे पवित्र आश्रमाकडे निघाले. सिय आई मुनिवर पग लागी उचित असीस लही मन मागी. गूरपतीनीही मुनितियन्न समेता मिली पेमू कही जाई न जेता. सीतेने येऊन मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे चरण धरले आणि मनोवांछित आशीर्वाद प्राप्त केला. नंतर ती मुनींच्या पत्नी व गुरुपत्नी अरुंधतीला भेटली. त्यांच्या मनात जे प्रेम होते ते सांगणे कठीण. बंदी बंदी पग सिय सब ही के आसिर वचन लहे प्रिय जी के. सासू सकल जब सिय निहारी मुदे नयन सहमी सुकुमारी. सीतेने सर्वांच्या चरणांना वेगवेगळे वंदन केले आणि आपल्याला मनोनुकूल असे आशीर्वाद प्राप्त केले. जेव्हा सुकुमार सीतेने आपल्या सासूंना पाहिले तेव्हा तिने घाबरून आपले डोळे बंद करून घेतले. परी बधिक बस मनहू मराली परी बधिक बस मनहू मराली काह किन्न करतार कुचाली. तिन्न सिय निरखी निपट दुखू पावा सो सबू सह्य जो देऊ सहावा. आपल्या सासूंची वाईट दशा पाहून सीतेला असे वाटले की जणू राजहंसी शिकाऱ्याच्या तावडीत सापडले आहेत. तिला वाटले की दुष्ट विधात्याने हे काय केले. सीतेला पाहून त्यांनाही फार वाईट वाटले. त्यांनी विचार केला की दैव जे काही सोसायला लावते ते सोसावेच लागते. जनकसूता तब ऊर धरी धीरा नील नलिन लोयन भरी नीरा. मिली सकल सासून सिय जाई तेही अवसर करुणा मही छाई. मग जानकी मन आवरून आपल्या नीलकमलांसारख्या नेत्रांमध्ये पाणी आणून सर्व सासूंना जाऊन भेटली. त्यावेळी चहूकडे करुण रस पसरला. दो लागी लागी पग सबनी सिय भेटती अति अनुराग हृदय असी सही प्रेम बस रही अहू भरी सोहाग. सीता सर्वांच्या पायी लागून अत्यंत प्रेमाने त्यांना भेटत होती आणि त्या सर्व सासवा स्नेहपूर्ण मनाने आशीर्वाद देत होत्या की तुझे सौभाग्य अखंड राहो. बिकल स्नेह सिय सब रानी बैठन सब ही कहेऊ गुर ज्ञानी. कही जगगती माईक मुनिनाथा कहे कछुक परमान रथ गाथा. सीता व सर्व राण्या स्नेहामुळे व्याकुळ झाल्या होत्या. मग ज्ञानी गुरूंनी सर्वांना बसण्यास सांगितले. नंतर मुनिवर्य वसिष्ठांनी जगाची गती माईक आहे असे म्हणून काही पारमार्थिक गोष्टी सांगितल्या. नृपकर सूरपुर गवनु सुनावा सुनी रघुनाथ दूसह दुखू पावा. मरण हेतु निजनेहू विचारी बेअति बिकल धीर धूरधारी. मग वसिष्ठांनी राजा दशरथांनी स्वर्गलोकी प्रयाण केल्याचे सांगितले. ते ऐकून श्रीराम हाय बाबा असे म्हणून अत्यंत शोकाकुल झाले. आपल्यावरील प्रेमामुळे त्यांना मरण आले या विचाराने श्रीरामचंद्र अत्यंत व्याकुळ झाले. पुलिस कठोर सुनत कटुबानी बिलपतर लखन सिय सबरानी. शोक बिकल अति सकल समाजू मानहू राजू अकाजेऊ आजू. ती वज्रासारखी कठोर व कटुवाणी ऐकून लक्ष्मण सीता व सर्व राण्या विलाप करू लागल्या. सारा समाज शोकाने फार व्याकुळ झाला. जणू राजा नुकताच गेला असावा. मुनिबर बहुरी राम समुझाये सहित समाज सुसरित नहाय. व्रत निरंबू तेही दिन प्रभू किन्हा मुनिहू कहे जलू काहू न लिन्हा. नंतर वसिष्ठांनी श्रीरामांना समजावले. तेव्हा त्यांनी व सर्व समाजाने श्रेष्ठ नदी मंदाकिनीत जाऊन स्नान केले. त्या दिवशी श्रीरामचंद्रांनी निर्जल व्रत केले. वसिष्ठ मुनींनी सांगितले तरी त्यांनी पाणीही
ग्रहण केले नाही. 2. भोरू भय रघुनंदनही जो मुनी आयसुदीन्ह श्रद्धा भगती समेत प्रभू सो सबूत सादरू किन्ह. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर श्री रघुनाथांना वसिष्ठांनी जी जी सांगितली ती सर्व धार्मिक कार्ये प्रभूंनी श्रद्धेने व भक्तीने पूर्ण केली. करी पितू क्रिया बेद जसी बरणी भे पुनीत पातक तमतरणी जासू नाम पावक अघतूला सुमिरत सकल सुमंगलमूला. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पित्याची क्रिया कर्मे करून पापरूप अंधकार नष्ट करणारे सूर्यरूप श्रीरामचंद्र शुद्ध झाले. ज्यांचे नाम पापरूपी कापसाला लगेच जाळून टाकणारा अग्नी आहे आणि ज्यांचे स्मरण हे सर्व मांगल्याचे मूळ आहे. शुद्ध सो भयऊ साधू संमत अस तीर्थ आवाहन सूरसरी जस. शुद्ध भय दुई बासर बीते बोले गुरसन राम पीरीते. ते नित्य शुद्ध बुद्ध भगवान श्रीराम शुद्ध झाले. साधूंच्या मते त्यांनी शुद्ध होणे म्हणजे तीर्थाचे आवाहन केल्याने गंगा शुद्ध होण्यासारखे आहे. शुद्ध होऊन 2 दिवस उलटल्यावर श्रीराम प्रेमाने गुरुजनांना म्हणाले, नाथ लोग सब निपट दुखारी कंदमूल फल अंबु आहारी सानुज भरतू सचिव सब माता देखी मोही पलजिमी जुग जाता. हे नाथ, इथे सर्वजणांना दुःख सोसावे लागत आहे. कंद, मुळे, फळे व जल यांचाच आहार आहे. शत्रुघ्नासह भरत मंत्री व सर्व मातांना येथे पाहताना मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. सबसमेत पूर धारिय पाऊ आपू इहा अमरावती राऊ बहुत कहेऊ सब किय उठिया ढिठाई उचित होई तस करिय गोसाई. म्हणून तुम्ही सर्वांबरोबर अयोध्येला परत जा. तुम्ही येथे आहात व राजे स्वर्गात आहेत, त्यामुळे अयोध्या ओसाड झाली आहे. मी जास्त बोललो हे माझे धारिष्ट्य आहे. हे गुरुवर्य, जे योग्य असेल तेच आपण करा. 2. धर्म से तू करुणा यतन कस न कहू अस राम लोग दुखित दीन दुई दरस देखी लहऊ विश्राम. वसिष्ठ म्हणाले, हे रामा, तुम्ही धर्माचे सेतू व दयेचे धाम आहात, मग असे का सांगणार नाही. या दुःखी दिनांना 2 दिवस तुमचे दर्शन घेऊन त्यांना शांती लाभू दे. राम बचन सुनी सबय समाजू जनु जलनिधी महू विकलस जहाजू सुनी गूर गिरासू मंगल मूला भयऊ मनहू मारुत अनुकूला. श्रीरामांचे बोलणे ऐकून सर्व लोक घाबरले. समुद्रामध्ये जहाज हेलकावू लागते त्याप्रमाणे. परंतु जेव्हा त्यांनी वसिष्ठांचे कल्याणमूलक बोलणे ऐकले तेव्हा त्या जहाजाला जणू अनुकूल वारे मिळाले. पावन पय तिहू काल नहाही जो विलोकी अघ ओघ नसाही मंगल मूर्ती लोचन भरी भरी नीरखही हरशी दंडवत करी करी. सर्व लोक जिच्या दर्शनाने पापांच्या राशी नाहीशा होतात अशा पवित्र पयस्विनी नदीत त्रिकाल स्नान करीत होते आणि मंगलमूर्ती श्रीरामचंद्रांना दंडवत घालून प्रणाम करून त्यांना डोळे भरून पाहत होते. राम सैल बन देखन जाही जह सुख सकल सकल दुख नाही झरना झरही सुधा समबारी त्रिविध तापहर त्रिविध बयारी. राम सैल बन देखन जाही जह सुख सकल सकल दुख नाही झरना झरही सुधा समबारी त्रिविध तापहर त्रिविध बयारी. सर्वजण श्रीरामांचा कामदगिरी पर्वत व वन पाहण्यास जात. तिथे सर्व सुखे होती व सर्व दुःखाचा अभाव होता. झरे अमृतासारखे गोड पाणी घेऊन वाहत होते आणि शीतल मंद सुगंधित हवा आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक अशा त्रिपातांचे हरण करीत होती.
बिटपबेली तृण अगणित जाती फलप्रसून पल्लव बहुभाती सुंदरशीला सुखद तरुछाही जाई बरनी वन छबी केही पाही. तेथे असंख्य जातीचे वृक्ष, वेली व गवत होते आणि अनेक प्रकारची फळे, फुले, पाने होती. सुंदर शिळा होत्या, वृक्षांची सुखद सावली होती. त्या वनाची शोभा कोण वर्णन करू शकेल. सरणी सरोरुह जल बिहग कुजत गुंजत भृंग बैर बिगत बिहरत बिपिन मृग बिहंग बहुरंग. तलावांमधून कमळे उमललेली होती. पाण्यात राहणारे पक्षी कूजन करीत होते, भ्रमर गुंजारव करीत होते आणि अनेक रंगांचे पक्षी आणि पशु परस्पर वैरभाव सोडून वनात विहार करीत होते. कोल किरात भिल्ल बनवासी मधुसुची सुंदर स्वादू सुधासी भरी भरी परन पुटी रची रूरी कंदमूल फल अंकुरजुरी. कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोक सुंदर द्रोण बनवून त्यांतून अमृतासारखा स्वादिष्ट मध भरभरून आणत होते आणि कंदमुळे, फळे आणि अंकुर यांचे ढीग आणत होते. सबही देही करी विनय प्रणामा कही कही स्वाद भेद गुण नामा देही लोक बहु मोल नलेही फेरत राम दोहाई देही. मग सर्वांना विनवणी व प्रणाम करून त्या वस्तूंचे निरनिराळे स्वाद, प्रकार, गुण व नावे सांगून देत. लोक त्याचे पुष्कळ मूल्य देत, परंतु ते घेत नसत, परत करीत व श्रीरामांची शपथ घालीत. कहई स्नेह मगन मृदुबानी मानत साधू प्रेम पहिचानी तुम सुकृती हम नीच निषादा पावा दर्शनु राम प्रसादा. प्रेम मग्न होऊन ते कोमल वाणीने म्हणत, साधू लोक प्रेम ओळखून त्याचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे आहात, आम्ही हलके निषाद आहोत. श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हाला तुमचे दर्शन घडले. ही मही अगम अति दरसू तुम्हारा जस मरुधरणी देवधुनी धारा. राम कृपाल निषाद नेवाजा परिजन प्रजऊ चहिय जस राजा. ज्याप्रमाणे मरुभूमीमध्ये गंगेचे दर्शन होणे दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आम्हा लोकांना तुमचे दर्शन दुर्लभ आहे. पहा, श्रीरामांनी निषादांवर कशी कृपा केली आहे. जसा राजा असतो त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच पाहिले. जसा राजा असतो त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच असले पाहिजे. यहजीय जानी संकोचू तजी करिय छोहू लखी नेहू हमही कृतार्थ करन लगी फल तृण अंकुरलेहू. असे मनात समजून संकोच सोडून आणि आमचे प्रेम पाहून कृपा करा आणि आम्हाला कृतार्थ करण्यासाठी ही फळे, तृण व अंकुर घ्या. तुम्ह प्रिय पाहुने बनपगु धारे सेवा जोगू न भाग हमारे. देवकाह हम तुम ही गोसाई ईधनु पात किरात मिताई. तुम्ही प्रिय पाहुणे म्हणून वनात आला आहात, तुमची सेवा करण्याजोगे आमचे भाग्य नाही. हे स्वामी, आम्ही तुम्हाला काय देणार. भिल्लांची मैत्री फक्त सरपण व पानांशीच असते. यह हमारी अति बडी सेवकाई लेहीन बासन बसन चोराई. हम जड जीव जीव गण घाती कुटिल कुचाली कुमती कुजाती. आम्ही तुमचे कपडे भांडी चोरत नाही, हीच आमची मोठी सेवा होय. आम्ही अज्ञानी जीव आहोत, प्राण्यांची हिंसा करणारे आहोत, कुटील, दुष्ट चालीचे, दुर्बुद्धीचे आणि हलक्या जातीचे आहोत.